हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, भारतीय डाक खात्यामध्ये अतिशय मोठी एक ॲड आलेली आहे जिचं नाव आहे GDS भरती 2024। ठीक आहे, GDS भरती 2024, ज्यामध्ये तुम्हाला ऑफिशियल वर्क आणि फील्ड वर्क अशा दोन्ही प्रकारच्या इथे व्हॅकन्सी आलेली आहे। आता कोणकोणत्या व्हॅकन्सी आहेत ते सांगतो। सर्वात महत्त्वाचं एक लिहून घ्या, ब्रँच ऑफिसमध्ये, ब्रँच ऑफिस मध्ये मराठीवाले आहे, शाखा कार्यालयामध्ये, शाखा कार्यालयामध्ये। ओके, शाखा कार्यालयामध्ये पोस्ट मास्टर आणि असिस्टंट पोस्ट मास्टर या व्हॅकन्सी निघलेल्या आहे। आणि डाक सेवक, ठीक आहे, कुठे? शाखा कार्यालय किंवा ब्रँच ऑफिसमध्ये, पोस्ट विभागाच्या ब्रँच ऑफिसमध्ये तुमचं पोस्ट मास्टर आणि असिस्टंट पोस्ट मास्टर्स, ज्याला आपण म्हणतो बोलचालीच्या भाषेमध्ये नेहमीच्या यूजमध्ये BPM आणि ABPM, आणि याला तर डाक सेवक GDS म्हणू शकता, ग्रामीण डाक सेवक म्हणू शकता। ठीक आहे, आता मित्रांनो याच्यामध्ये काय काय फरक आहे ते सांगून देतो। हे ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे काय, तर ब्रँच ऑफिसचा तुमचा पोस्ट मास्टर का हा ब्रँच ऑफिसचा इंचार्ज म्हणू शकता। पूर्णच्या पूर्ण ब्रँच ऑफिस, भारतीय टपाल खात्याचं ब्रँच ऑफिस या BPMच्या हाताखाली असते। ठीक आहे, आणि BPMला सहाय्य करण्यासाठी ABPM ही नावाची एक पोस्ट असते। आणि GDS ग्रामीण डाक सेवक ही पण एक ब्रँच ऑफिसमध्ये पोस्ट आहे। आता तिघांना पण मिळून एक फक्त आणि फक्त GDS तुम्ही म्हणू शकता। ठीक आहे, GDS एक नावाची पोस्ट आहे, त्या अंतर्गत तुम्हाला या पदावर कार्यरत काम पाहता येते। ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमची। आता फक्त आणि फक्त भरतीबाबत बोलू आणि त्यानंतर या तिन्ही पण व्यक्तींना तिन्ही पण पदांवर तिन्ही पण पदांची कार्य काय आहे याबाबत पण आपण इथे चर्चा करू। व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये होणार आहे। ओके, यामागचं कारण की मी स्वतः भारतीय डाक खात्यामध्ये ॲज अ पोस्टमन म्हणून कार्यरत आहे। माझं नाव आहे प्रवीण निकुरे, नाव लिहायची गरज नाही, माझं नाव आहे प्रवीण निकुरे। मी भारतीय डाक खात्यामध्ये ॲज अ पोस्टमन म्हणून काम पाहत आहोत। ठीक आहे, आता स्वतः डाक कार्यालयामध्ये कार्यरत असून स्वतः डाक विभागाचा हिस्सा असल्यामुळे मला या व्हॅकन्सीबाबत पुरेपूर नॉलेज आहे, जे नव्हतं ते माहिती करून घेतलंय। ठीक आहे, आता मी तुमचा एकही पॉईंट मिस नाही झाला पाहिजे म्हणून सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे, काढलेल्या आहे मित्रांनो। ठीक आहे, सर्वात फर्स्टमध्ये व्हॅकन्सी आहे BPM म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर, ABPM असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाक सेवक GDS। ठीक आहे, हे ऑफिशियल वर्क आहे, पूर्णच्या पूर्ण ब्रँच पोस्ट ऑफिस BPMच्या हातामध्ये असते। एक तुम्ही असं समजा सरळ ब्रँच ऑफिसचा हा मालक किंवा इंचार्ज, ABPM BPM यांना सहाय्य करण्यासाठी ABPM नावाची पोस्ट असते। आणि ग्रामीण डाक सेवक म्हणजे कोणतं, तर टपाल वाटप करण्यासाठी। ओके, आणि ह्या तिन्ही म्हणजे कोणतं, फक्त आणि फक्त GDS। ठीक आहे, GDSलाच हे आणि हे पद दिलेले असते। ओके, आता बघा यामध्ये तुम्हाला फॉर्म भरणे सध्या सुरू आहे। फॉर्म भरणे सध्या सुरू आहे। कधीपासून चालू झाले ते फॉर्म भरणे, तर 15 जुलैपासून 15 जुलै 2024 ते लास्ट डेट कधी आहे, तर 5 ऑगस्ट। ठीक आहे, 5 ऑगस्ट 2024। ठीक आहे, सध्या फॉर्म भरणे सुरू आहे, लास्ट डेट आहे 5 ऑगस्ट। आणि फॉर्म तुमचा एडिट करण्यासाठी एखादी गोष्ट तुमची चुकली किंवा कशामध्ये एखादी स्पेलिंग मिस्टेक झाली, फॉर्म भरताना एखादी चूक झाली, तर 5 ऑगस्टच्या नंतर पण तुम्हाला सवलत दिली जाते। कधीपर्यंत, तर 8 ऑगस्टपर्यंत। ठीक आहे, 6 पासून तर 8
ऑगस्ट 2024पर्यंत. ठीक आहे, 6 पासून तर 8 ऑगस्ट 2024 या दरम्यान तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करता येतो. ओके, आता चला यानंतर महत्त्वाचं, एक्झाम आपली होणार नाही आहे इथे, फक्त आणि फक्त 10वी बेसवर, 10वीच्या मार्कांवर तुमचं सिलेक्शन होणार आहे, 10वीच्या मेरिट बेसवर. एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन पाहून घेऊ पहिलं. TION, ठीक आहे, एज्युकेशन म्हणू शकता तुम्ही, क्वालिफिकेशन म्हणू शकता. क्वालिफिकेशनचं एकदा स्पेलिंग चेक करून घ्या. ठीक आहे, एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन बघून घ्या, फक्त आणि फक्त 10वी 10चे मार्क. आणि 10thला तुम्हाला काय पाहिजे, तर ज्या राज्यामधून तुम्ही फॉर्म भरत असाल त्या राज्याच्या राज्यभाषा म्हणू शकता, या भाषा पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला मराठी पाहिजे 10वीला. 10thला तुम्ही जर महाराष्ट्रामधून फॉर्म भरत असाल तर 10वीला तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट असेल. 10वीमध्ये जर तुम्ही मराठी हा सब्जेक्ट घेतला असेल, ऑब्व्हियसली घेतला असेलच, ठीक आहे, तर तुम्हाला महाराष्ट्रामधून फॉर्म भरता येते. ओके, किंवा ज्या राज्यामधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या राज्याची राज्यभाषा तुम्हाला यायला पाहिजे. ओके, चला राज्यभाषा म्हणू शकता. गोव्यामधून फॉर्म भरायचा असाल तुम्हाला मराठी, कोकणी या भाषांचं नॉलेज पाहिजे. ओके, चला त्यानंतर आणखी महत्त्वाचं, तुम्हाला कम्प्युटर नॉलेज पाहिजे. कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे. ओके, सर्टिफिकेट मागितलेलं नाही, फक्त तुम्हाला कम्प्युटर नॉलेज पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला सायकल चालवता आलं पाहिजे. ठीक आहे, सायकल चालवता आली पाहिजे. कंपल्सरी नाही तुमचं, हे जे सायकल चालवणे कंपल्सरी नाही. तुम्ही रिझल्ट आल्यानंतर पण तुम्ही 15 दिवसामध्ये शिकू शकता. नाही शिकले तरी तुम्ही बाईक वापरू शकता. ठीक आहे, बाईक वापरू शकता. ओके, चला पण तुम्हाला पुन्हा बाईक शिकावं लागेल ना. बाईक शिकण्यापेक्षा सायकल शिकणं सोपी आहे ना. ठीक आहे, त्यानंतर आणि हां, आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणता? तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे, एकटं राहून जीवन जगता आलं पाहिजे असं. ठीक आहे, जे तुम्ही रूम करून वगैरे बाहेर रूम करून स्टडी करता त्यालाच मध्ये जीवन जगता येणं. ओके, तसंच दुसरं काहीच नाही. त्याला टेक्निकल भाषा लिहून देत तुम्हाला एक, ॲडव्होकेट ऑफ मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. ठीक आहे, ADEQUA. अभ्यास बंद केला तुम्ही, विसरलो का स्पेलिंग वगैरे सगळं. ओके, मी तोच व्यक्ती आहे जे तलाठीमध्ये 25 पैकी 23 प्रश्न बरोबर आणणारा इंग्लिशमध्ये. ठीक आहे, हा माझा तलाठीमध्ये 25 पैकी माझे 23 प्रश्न बरोबर होते. एवढा चांगला स्कोर होता जेव्हा स्टडी करत होतो. आता स्पेलिंग पण कधी कधी विसरतो. ओके, चला तर हे आहे ॲडव्होकेट ऑफ मीन्स ऑफ लाईव्हलीहूड म्हणू शकता. लिव्हलीहूड तुम्ही वाचा आता ते कसं काय असतं. ठीक आहे, याचा अर्थ काही नाही, तुम्हाला एकटं राहून किंवा तुम्हाला जगता आलं पाहिजे, जीवन जगता आलं पाहिजे. रोजच्या जीवन जगण्यासाठी जे कार्य आहेत ती करता आली पाहिजे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ज्या पद्धतीने तुम्ही रूम करून स्टडी करता, बस तेच आहे, दुसरं काहीच नाही. ठीक आहे, एकटं राहून तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे. यामागचं कारण हे आहे की ब्रँच ऑफिसमध्ये तुम्हाला ग्रामीण भागामध्ये कार्य करावं लागते. ग्रामीण भागामध्ये तुमचं ऑफिस असते. एकतर त्या ग्रामीण भागामध्ये तुम्हाला रूम करून राहायचं आहे किंवा जवळपासचं एक छोटंसं शहर, लहान शहर या ठिकाणी तुम्हाला रूम करून तुम्हाला राहावं लागेल. ठीक आहे, हेच कारण आहे हा मुद्दा इथे टाकण्याचा. ठीक आहे, चला वयोमर्यादा पाहून घ्या एकदा. 18 ते 40 आहे. त्यामध्ये ओबीसीला 3 वर्ष एज रिलॅक्सेशन. ठीक आहे, ओबीसी, त्यानंतर SC ST
5 वर्ष एज रिलॅक्सेशन. त्यानंतर आहे PWD 10 वर्ष एज रिलॅक्सेशन. ठीक आहे, म्हणजे किती तर 18 ते 40 + 3 43. ठीक आहे. OBC SC ST साठी 18 ते 40 + 5 45. ठीक आहे. आणि PWD पर्सन विथ डिसॅबिलिटी. ओके, यांना 18 ते 10 ॲड करा ना, 40 आणि 10 50. ठीक आहे. चला, ही गोष्ट. ओके, आणखी PWD प्लस OBC जर असेल तर यांना PWDचे 10 वर्ष प्लस OBCची 3 वर्ष, एकूण 13 वर्ष एज रिलॅक्सेशन. आणि PWD प्लस SC ST जर असेल तर यांना एज रिलॅक्सेशन आहे कोणतं, 5 वर्ष प्लस 10 वर्ष 15 वर्ष. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन करून घ्या. इथे 40 + 13 किती होईल, 18 ते 53 आणि इथे होईल 18 ते 50. बरोबर. ठीक आहे, एवढं तुमचं एज रिलॅक्सेशन आहे. आणि महत्त्वाचं पॉईंट आहे जे तुमचे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास आहे का, EWS इकॉनॉमिक विकर सेक्शन आहे ना, EWS यांना कोणतंही एज रिलॅक्सेशन नाही. ओके, EWS यांना कोणतंही एज रिलॅक्सेशन नाही. यानंतर महत्त्वाचं आहे, भैया पैसा कितना दोगे, सैलरी. हम जॉब तो इसीलिए करते सैलरी के लिए. ठीक आहे. यानंतर महत्त्वाचं, सॅलरी किती असणार, तुमच्या हातामध्ये पैसे किती भेटणार ते सांगतो. डिपार्टमेंट तुम्हाला किती रुपये पगार किती देईन ते सांगतो. ठीक आहे. भैया सॅलरी कितना दोगे डिस्कस करे. हे आहे BPM आणि ABPM यांना 12,000, यांना 10,000 प्लस DA प्लस DA. एकंदरीत पाहता BPM लोकांना, BPM यांना 14,000 तुमचा पगार राहू शकतो. आणि इकडे 14 ते 16,000, इकडे 12 ते 14,000 तुमचा पगार राहू शकतो. हे आहे स्टार्टिंग पेमेंट. जसं तुमची सर्व्हिस वाढत जाईल तसं पेमेंट तुमचं वाढत जाईल. ठीक आहे. एक सहज हिशोब काढतो म्हटलं की इथे तुमचा 14,000 किंवा 16,000 तुमचा 14K किंवा 16K तुमचा पगार स्टार्टिंग पेमेंट राहील. 14K पकडा. ठीक आहे. आणि इकडे ABP म्हटलं तर 12,000 तुमचं स्टार्टिंग पेमेंट राहील. आणि वर्किंग आवर आहे 4 तास, 4 आवर्स. ठीक आहे, कमीत कमी 4 आवर्स. जसे तुमचे कामाचे तास वाढेल त्या प्रमाणाने तुमचं पेमेंट वाढेल. ठीक आहे. हे जे 12,000 आणि 14,000 जे आहे ते 4 तासाचे आहे. तुम्हाला 4 ते 8 तास इथे काम करावं लागेल. जेवढे जसे तुमचे कामाचे तास वाढत जाईल तसं तुमचं पेमेंट पण वाढत जाईल. इथे 8 जर तास तुम्ही काम करत असेल तर तुम्हाला जवळपास 18,000च्या आसपास, 18-19,000च्या आसपास तुम्हाला पेमेंट इथे मिळेल. ठीक आहे. आणि पूर्णपणे ही गव्हर्नमेंट जॉब आहे. ठीक आहे. कामाचं ठिकाण, ग्रामीण इलाका. ठीक आहे, ग्रामीण एरिया, ग्रामीण इलाका या ठिकाणी तुमचं ऑफिस राहील. ऑफिसच्या आतमध्ये तुम्हाला टेबल खुर्चीवर बसून तुम्हाला काम दिलं जाईल. APM त्या ऑफिसमध्ये फक्त आणि फक्त तुमचे BPM आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी ABPM या 2च पोस्ट असतील. 2 किंवा 3 लोकांचं मिळून तुमचं एक पोस्ट ऑफिस असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट, सिलेक्शन प्रोसेस ते सांगतो तुम्हाला. सिलेक्शन प्रोसेस काय आहे ते सांगून देतो. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस 10च्या मार्क्सच्या मेरिटवर. ठीक आहे. मेरिटचं एकदा स्पेलिंग बरोबर आहे का तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे. 10वीच्या मार्कच्या मेरिट बेसवर तुमचं सिलेक्शन इथे होणार आहे. ठीक आहे. डायरेक्ट सिलेक्शन आहे. नो एक्झाम. ठीक आहे. एक्झाम. ठीक आहे. एक्झाम कोणतीही एक्झाम असणार नाही. तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. डायरेक्ट मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे 10वीच्या मार्कांच्या आधारावर. ओके. त्यानंतर महत्त्वाचं काय आहे, इथे सगळं झालेलं आहे. थोडक्यामध्ये BPM
ABPM आणि GDS यांचं काम काय आहे ते सांगतो. हे पूर्णपणे आहे ऑफिशियल वर्क. ठीक आहे, ठीक आहे. हे काय तर BPM यांना सहाय्य करणे, BPM यांना सहाय्यक किंवा BPM यांना सहाय्य करणे. ठीक आहे, BPM म्हणजे काय, ब्रँच पोस्ट मास्टर, ब्रँच ऑफिसचा तुमचा पोस्ट मास्टर, आणि ABPM म्हणजे ब्रँच पोस्ट ऑफिसचा सहाय्यक पोस्ट मास्टर. ठीक आहे, असिस्टंट पोस्ट मास्टर तुम्ही म्हणू शकता. बस झालं, एवढंच तुमचं हे काम आहे. ऑफिशियल वर्क म्हणजे कोणते, तर पोस्टाचे खाते काढणे, IPPB वगैरे, इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे वगैरे खाते काढणे, सरकारच्या ज्या ज्या योजना पोस्ट ऑफिस खात्याद्वारे राबविल्या जाते त्या योजनांची माहिती गावकऱ्यांना देणे, त्या अंतर्गत खाते काढणे, विमा वगैरे काढणे, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, ग्रामीण भागामध्ये जे RPL आहे म्हणू शकता किंवा पोस्टल लाईफ इन्शुरन्स ग्रामीण भागातला. ओके, रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स. ठीक आहे, RPL आहे वगैरे तुम्हाला इथे काढावे लागेल. ठीक आहे, आणि पगारा व्यतिरिक्त तुम्हाला इथे यांची आणि यांची गोष्ट करतो, IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे खाते काढण्यासाठी तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतात, आणि RPL आहे इत्यादी. RPL आहे म्हणू शकता. याला तुम्ही जसं तुमची LIC असते ना, तसंच पोस्टाचा पण विमा असतो. ठीक आहे, जसं लाईफ इन्शुरन्सचं मनुष्य किंवा LIC वगैरे असते, तसंच पोस्टाचं पण PLI असते. ओके, ते काढण्यासाठी PLI किंवा RPLI वगैरे काढण्यासाठी तुम्हाला इथे इन्सेंटिव्ह मिळतात. ठीक आहे, जवळपास इथून 3 ते 4 हजार तुमची 3,000 ते 4,000 कमाई तुम्ही करू शकता. ओके, या पगारा व्यतिरिक्त झालं. GDS मध्ये कोणते, तर टपाल वाटणे. GDS मध्ये तर टपाल वाटप. ठीक आहे, टपाल वाटप काय तर गावागावात जाऊन पत्र वाटण्याचं काम GDSचं आहे. ओके, चला पुन्हा एकदा सांगतो, इथे सर्व गोष्टी झालेल्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला. ओके, या भरतीविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मी मित्रांनो इथे दिलेली आहे. लक्षात काय ठेवायचं, ते एवढंच लक्षात ठेवायचं की तुमची पोस्ट फक्त आणि फक्त GDS आहे. GDS अंतर्गत तुम्हाला ब्रँच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर या 2 पोस्ट मिळते, आणि की GDS ते ऑब्व्हियसली तुम्ही हेच असतात. ठीक आहे, इथे काय करावं लागते, इथे पूर्णपणे ऑफिशियल वर्क आहे. इथे काय करायचं, तर BPM ब्रँच पोस्ट मास्टर यांना सहाय्य करण्यासाठी ABPM असतो ऑफिसच्या आतमध्ये. ओके, झालं, इथपर्यंत समजलं. GDS कोणती वेगळी पोस्ट नसून याच पोस्ट यांनाच GDS म्हणतात. ओके, चला आता मित्रांनो, एका ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये BPM ABPM हे 2 जण असतात, आणखी एक असतो GDS हा तर टपाल वाटप करण्यासाठी. ठीक आहे, आता जर त्या पोस्ट ऑफिसमध्ये GDS टपाल वाटण्यासाठी एक सेपरेट GDS दिलेला नसेल, तर हे टपाल वाटप कोणाला करावं लागेल, ABPM यांना. ओके, इथपर्यंत गोष्ट कळली तुम्हाला. टपाल वाटप करण्यासाठी एक सेपरेट GDS दिलेला नसेल. ओके, एका पोस्ट ऑफिसमध्ये ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये BPM ABPM आणि एक GDS दिलेला असतो. जर त्या पोस्टामध्ये टपाल वाटप करण्यासाठी एक GDS दिलेला जर नसेल, तर हे GDSचं टपाल वाटप करण्याचं काम ABPM यांच्याकडे असते. जमलं इथपर्यंत, संपला विषय इथे तुमचा. आता समजा जर GDS नसेल त्या पोस्टामध्ये, ABPM पण नसेल त्या पोस्टामध्ये, तर हेच टपाल वाटप करण्याचं काम BPM यांना करावं लागेल. ओके, इथपर्यंत गोष्ट समजले तुम्हाला. इथे चला, तुम्हाला सॅलरी पण डिस्कस केली आहे, आणि एक पॉइंट राहिला, तो आहे प्रमोशन्स. लिहून घ्या. पोस्ट विभागामध्ये सर्वात खालची पोस्ट आहे GDSच्या वरची पोस्ट आहे MTS, त्याच्या वरची पोस्ट आहे पोस्टमन,
त्याच्यावरची पोस्ट आहे PA पोस्टल असिस्टंट, ठीक आहे. आणि त्याच्या पण वरची पोस्ट आहे IP इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट. त्याच्यावरची पण SP सुप्रिटेंडंट ऑफ पोस्ट वगैरे, आणि त्याला काय म्हणते PMG वगैरे, ठीक आहे, इत्यादी वरवरच्या पोस्ट असतात. ओके, चला आता यांचं तुम्हाला एकदा मी लिहूनच आणलं, सरळ सांगू देतो तुम्हाला. तर हे इकडे तुम्हाला एवढी लक्षात ठेवायची गरज नाही, तुमच्या कामाच्या इथपर्यंत IP पर्यंत, म्हणजे काय तर इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट. आता हे पण सोडून द्या, PA लक्षात ठेवा, पोस्टल असिस्टंट. पोस्टामध्ये गेल्यानंतर काउंटरला जो माणूस तुम्हाला बसून दिसन, तोच म्हणजे तुमचा असतो पोस्टल असिस्टंट. ओके, बाकी हे मेल सेक्शन, टपाल वाटप करणं किंवा पोस्टाचे वेगवेगळे ऑपरेशन्स, वेगवेगळ्या स्कीम हँडल करण्याचं काम इकडे या लोकांकडे असते. ठीक आहे, सर्वात खालची पोस्ट GDS आहे, GDSच्या वरची पोस्ट आहे MTSच्या वरची पोस्ट आहे पोस्टमन, त्याच्यावरची पोस्टल असिस्टंट, आणि त्याच्यावरची पण तुम्ही IP लक्षात ठेवा. आता तुम्हाला प्रमोशन किती वर्षामध्ये होते ते सांगतो. 2 वर्ष ना. GDS म्हणून 3 वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला MTS बनता येते, काय तर डिपार्टमेंटल एक्झाम देऊन. ठीक आहे, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, ठीक आहे, डिपार्टमेंटल एक्झाम देऊन सर, ठीक आहे, डिपार्टमेंटल एक्झाम देऊन. ओके, 3 वर्षानंतर GDS झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षानंतर डिपार्टमेंटल एक्झाम देऊन MTS बनता येते. त्यानंतर MTS झाल्यानंतर आणखी तुम्हाला 2 वर्षानंतर एक्झाम देऊन पोस्टमन बनता येते. ओके, तिथून पुन्हा 3 वर्षानंतर एक्झाम देऊन पोस्टल असिस्टंट बनता येते. संपला विषय इथे. ठीक आहे, पहा, GDSच्या नंतर 3 वर्षानंतर MTS बनता येते. MTS झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षानंतर पोस्टमन बनता येते. पोस्टमन झाल्यानंतर 3 वर्षानंतर PA बनता येते. ओके, संपला इथे विषय. आणखी GDS नंतर तुम्ही डायरेक्ट पोस्टमन पण बनू शकता 3 + 2 एकूण 5 इयर नंतर. ठीक आहे, जर तुम्ही GDS आहात, 5 वर्ष सर्व्हिस झाली तुमची, तर MTS न बनता डायरेक्ट तुम्हाला पोस्टमन पण बनता येते डिपार्टमेंटल एक्झाम, किंवा डायरेक्ट 8 वर्षानंतर PA बनता येते एक्झाम देऊन. ठीक आहे, पोस्ट खात्यामध्ये तुम्हाला एक्झाम देऊनच तुमचं प्रमोशन होते, डिपार्टमेंटल एक्झाम देऊनच तुमचं प्रमोशन होते. पगाराची गोष्ट केली तर GDSला तुम्हाला 12,000च्या आसपास तुम्हाला पगार असतो. MTSला 28-29च्या आसपास पगार असतो, 28-29 हजारच्या आसपास पगार असतो. पोस्टमनला 33,500 किंवा 34,000 तुमचा स्टार्टिंग पेमेंट म्हणतात. 12,000, 28,000, 34,000, आणि इकडे जवळपास 45-40 प्लस म्हणा, 40 + 45,000च्या आसपास तुमचा पगार होतो. ओके, हा मग IP वगैरे तुमचा 60 वगैरे 60-65च्या वर तुमचा पगार होतो. ओके, या गोष्टी काही चुकलं का ते राहिलं का, मी काही राहिलं का ते चेक करतो. आणि हा महत्त्वाचं एक गोष्ट हे इथून एक रशफाडा अशी, याच्यावरचे सगळे डिपार्टमेंट ऑफ पोस्टचा पोस्ट खात्यामध्ये. ठीक आहे, याच्यावरचे सगळे पोस्टामध्ये येते. ओके, पोस्ट खात्यामध्ये हे सगळे वरचे सगळे MTS, पोस्टमन, PA, IPA वगैरे हे सगळे पोस्टाचे माणसं आहे. आणि GDS कोणतर एक्स्ट्रा डिपार्टमेंट नावाचा एक प्रकार असतो. एक्स्ट्रा डिपार्टमेंट नावाचा एक प्रकार असतो, त्यामध्ये मोडते. म्हणजेच काय, पुन्हा सांगतो, तुम्ही ज्याला पोस्ट ऑफिस समजता ते एवढे जर पोस्टाचे डिपार्टमेंटचे माणसं जर असन, ठीक आहे, डिपार्टमेंटचे माणसं असेल, एवढे जर डिपार्टमेंटचे माणसं असेल, जे इंडिया पोस्ट तुम्ही एवढं समजता ते एवढं असेल, तर त्याच्या बाजूनेच एक थोडंसा, हे झालं डिपार्टमेंट पोस्ट, इंडिया पोस्ट. ठीक आहे, पोस्ट ऑफिस म्हणू शकता. त्याच्या बाजूने एक थोडासा लांबचा गोल काढा, त्याला तुम्ही एक्स्ट्रा डिपार्टमेंट होऊ शकता. बस याच ठिकाणी तुमचं GDS मोडते. ठीक आहे, GDSला बेसिक भेटते प्लस DA भेटते, डिअरनेस अलाउन्सेस, या गोष्टी मिळते. बाकी
HRA वगैरे, हाऊस रेंट अलाउन्सेस वगैरे, TA वगैरे या गोष्टी मिळत नाही. ओके, बस झालं. बाकी GDS म्हणजे पूर्णचे पूर्ण सरकारी एम्प्लॉई. GDS हा असतो सरकारी एम्प्लॉई की गव्हर्नमेंट एम्प्लॉई. ठीक आहे, पूर्णपणे गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतो. ठीक आहे, झालं. काही काही लोक GDSला काही हा जॉब प्रायव्हेट आहे की सरकारी आहे हे कन्फ्युजन असतात ना, तुमचं कन्फ्युजन दूर झालेलं आहे. काही काही लोकांना वाटते GDS म्हणजे प्रायव्हेट आहे की सरकारी आहे. हा म्हणजे काही काही लोकांना प्रायव्हेट वाटते, परंतु ते प्रायव्हेट नसून पूर्णच्या पूर्णपणे हा GDS गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. ओके, आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथे आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल, तुमच्या सर्व शंकांचं निरसन झालं असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. काही जर तुमच्या आणखी काही कमेंट असेल तर मला कमेंट करा, निश्चितच त्याला मी रिप्लाय देईल. ओके, चला.